नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी दिनांक 1/9/2025च्या आणि दिनांक 2/9/2025च्या पहाटे कोणत्याही प्रकारचा मुसळधार पाऊस आणि वादळ वारा नसताना रात्री 10 वाजेपासून देवपूर विद्यानगरी परिसरातील अनेक भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिसरातील आलेल्या अनेक नागरिकांच्या तक्रारीनंतर माजी नगरसेवक उमेश महाले यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अनेक नागरिक आधीच त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आले होते. विशेष बाब म्हणजे फोनचे रिसिव्हर बाजूला असल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी प्रत्यक्ष यावे लागत होते. या बाबतीत विद्यानगरी युनिटचे ज्युनियर इंजिनियर कुलकर्णी यांना संपर्क साधून यापुढे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मित्रांनो, आम्ही आता रात्रीचे 2:10 झालेले आहेत. आज रात्री 10 वाजेपासून नावी कॉलनी, भगवतीनगर, भगतसिंग कॉलनी, एकता नगर, तापीमाई सोसायटी, बोई सोसायटी अशा अनेक परिसरातला विद्युत पुरवठा गेल्या 10 वाजेपासून बंद आहे. आणि विशेष बात म्हणजे ज्यावेळेस नागरिक यांना विद्यानगरी युनिटला फोन लावतात त्यावेळेस त्यांचा फोनच लागत नाही. म्हणून नागरिकांना या ठिकाणी प्रत्यक्ष यावं लागतं. आणि या ठिकाणी आल्यानंतर परिस्थिती अशी दिसते की एकही कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नाही. आणि एकही कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे इथं स्वतः नागरिक बसलेले आहेत, परंतु नागरिकांना उत्तर द्यायला देखील एकही कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी नेमकी तक्रार कोणाकडे करावी आणि तक्रार करावी तर फोनवरून. फोनची ही अवस्था आहे, फोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवण्यात आलेला आहे. म्हणून या बाबतीत रात्रीचे 2:10 झालेले आहेत. म्हणून या बाबतीत आम्ही विद्यानगरी युनिटचे जे कोणी इन्चार्ज असतील त्यांच्याकडे तक्रार दाखल करतो किंवा या बाबतीत जर आपण लवकर काही कारवाई केली नाही तर नागरिकांचं उग्र आंदोलन या ठिकाणी होईल. आणि आम्हाला स्वतः अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक भागात विंचू, साप यांची भीती निर्माण होते, डासांचा उपद्रव होतो. आणि हे लोक या पद्धतीने या ठिकाणी वर्तणूक करतात. या सगळी झोपण्याची वगैरे व्यवस्था असते, परंतु हे या ठिकाणी कोणी उपलब्ध नाहीत. म्हणून पुनश्च एकदा आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंतीवजा इशारा देतो. या बाबतीत जर त्वरित कारवाई नाही झाली तर होणाऱ्या परिणामाला जबाबदार तुम्ही राहा. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.